जानेवारीपासून बस तिकीट दरवाढ होणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। त्यानुसार पहिल्या 4 किलोमीटरसाठी किमान भाडे 10 रुपये, त्यानंतरच्या प्रत्येक 8 किलोमीटरसाठी 5 रुपये आकारण्यात येणार आहे। वाढती महागाई आणि वाढलेले इंधन, टायर तसंच इतर दरांमुळे खासगी बसच्या तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेतर्फे करण्यात आली होती। याबाबतचा प्रस्ताव वाहतूक खात्याकडे एप्रिल 2018 मध्ये देण्यात आला होता। या प्रस्तावाला राज्य वाहतूक प्राधिकरणाने ऑक्टोबरमध्ये तत्वतः मान्यताही दिली होती, मात्र वाहतूक खात्याकडून ती दरवाढ अंमलात आणण्यात आली नव्हती। आज जी सरकारान तिकीट वाढ दिल्ली आसा त्या गोष्टीचो आमकां बिलकुल ती मान्य ना, कारण आमी जी पळय तिकेट वाड मागलेली 15 ऑक्टोबराक एसटीएची मिटींग जाल्ली आनी त्या मिटींगेक आमी आमचो प्रस्ताव जो आसा तो दवरलेलो। पुणून म्हाका दिसा कळना की आतां अशें कितें जालें की ती तिकेट वाड सरकारान खंयच्या कारणाक लागून ही दुसरी चेंज करून दिल्या पळय ती, आनी ह्या गोष्टीचो आमी निशेध करता आनी मागता वाहतूक खात्या कडेन की जाता तितले बेगीन ती सुदारणा करची। आतां हे नोटिफिकेशन येयले काय आमी इमिजिएटली तेचे हे करतले, तेचेर अभ्यास करतले आनी आमी तेका ऑब्जेक्शन घालतले आनी ऑब्जेक्शन घालिना फुडें सरकारान जाता तितले बेगीन परत ती कितें चूक जाल्या पळय ती करची अशी आमची मागणी आसतली। आतांची पळय तिकेट वाड पळय दिल्या तितून म्हापसा पणजे रूट, पणजे फोंडा रूट, मागीर तशेंच पणजे कलंगूट रूट ह्या रुटांक वाड मेळनासलेल्या कारणान आमी तिका विरोध करता। तेन्ना सरकारान ती जाता तितले बेगीन करेक्ट करची।